नमस्कार, मी उत्तम जाधव, गाव जाधववाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। आज मी आपणासमोर जो विषय घेऊन आलेलो आहे तो विषय आहे बाप। की मी माझ्या एक 5 मिनिटाच्या विचारामध्ये बापाची समजूता ही मी आपल्यापर्यंत उलगडण्याचा प्रयत्न करतो आहे। मित्रांनो, यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आहे की एका अपार्टमेंटमध्ये एक मुलगा होता आणि तो मुलगा आणि त्याचे वडील, तर त्या मुलाला काय असं वाटायचं की माझे वडील अत्यंत खडूस आहेत। तर तो मुलगा, त्याला वाटायचं आपल्याबरोबरचे जर मुलांनी जर नवीन सायकल घेतली तर आपल्यालाही नवीन सायकल असावी, आणि तो आपल्या वडिलांक ती मागणी करायचा, तर मलाही सायकल पाहिजे। तर वडील म्हणायचे तुझ्या सायकल काय खराब झाली आहे का, चांगली आहे ना, मग तीच वापर। मुलाला वडिलांचा राग यायचा, कारण वडील चांगल्या ठिकाणी जॉबला आहेत, आपली परिस्थिती चांगली आहे, पण वडील काय आपल्याला इतर मुलांसारखं देत नाहीत। भविष्यात पुढं अशी वेळ आली की वर्गातली मुलं चांगल्या थिएटरला, पिक्चरला गेली, मुलालाही जाऊशी वाटलं। वडील म्हणले, अरे बाळा, तुला पिक्चरच बघायचा आहे ना, तो पिक्चर 1 महिन्याने हे थिएटरचा पिक्चर आपल्या टी व्हीला येणार आहे, तेव्हा टी व्हीलाच बघ। तसा मुलाला वडिलांचा राग यायचा, कारण का वडील आपल्या इच्छा पूर्ण करत नाहीत। आपल्याबरोबरच्या मुलांनी चांगली कपडे घेतली फॅशनेबल की मुलालाही वाटायचं आपल्याला कपडे असावेत, आणि वडील म्हणायचे का तुझ्या अंगातले कपडे फाटले आहेत का। मुलाला ह्या गोष्टीची जाणीव व्हायची की असा बाप आपल्याला देवाने का दिला, आणि मुलगा त्या वडिलांबाबत मुलाला आणखी राग यायचा, आणि मुलाला ती वडिलांची कटकट वाटायची, आणि मुलगा तितका वडिलांचा तिरस्कार करायचा। जर 5व्या माळ्याच्या बिल्डिंगच्या खालच्या फोर्समध्ये जर कुणाची गाडी वाकडी लावलेली असेल तर वडील त्या मुलाला सहज म्हणायचे, बाळा एक काम कर, ती गाडी सरळ कर। मुलगा म्हणायचा गाडी कुणाची, काय कुणाची, आणि वडिलांची आपल्या मागे काय कटकट आहे, पण मुलगा ती गाडी सरळ करायचा। दुसऱ्या माळ्यावर गेल्यानंतर जर त्या दरवाजा पुढे जर कुणाच्या चपला वाकड्या तिकडे असतील तर वडील सांगायचे, बाळा ते चपला सरळ कर। मुलाला त्या गोष्टीचं अत्यंत वाईट वाटायचं, कारण चपला आपल्या नाहीत, गाडी आपली नाही। आणि जेव्हा मुलगा ह्या गोष्टी वडिलांच्या मुलाला ऐकायच लागायच्या, जेव्हा मुलगा घरात जायचा आणि जर असे प्रसंग यायचा की मुलगा टी व्ही पाहतोय आणि 5 मिनिटासाठी जरी मुलगा दूर गेला तरी वडील त्याच्यावर ओरडायचे, ह्या टी व्हीचा बिल काय तुझा बाप भरणार आहे का, तुला पाहायची नाही तर तू टी व्ही का चालू केली। मुलगा थोडा घराच्या बाजूला पडला आणि घरातल्या जर पंखे चालू असतील तर मुलाला ओरडा खायला मिळायचा, घरातल्या लाईट चालू असतील तर मुलाला ओरडा खायला मिळायचा। आणि असा मुलगा दिवसेंदिवस असं वाटायचं, असा कोणाचा बाप असतो का जो बाप आपल्याला सारखाच बोलतोय, आपल्यावर सारखाच ओरडतोय। पुढे मुलाला वडिलांचा इतका चिटकारा आला, मुलांनी एक ठरवलं, मुलांनी मनाशी संकल्प केला, आता ही वडिलांची कटकट आपल्याला नको। मुलगा 5वी सुटला, 10वी सुटला, 11वी सुटला, 12वी सुटला, आणि तो मुलाने ध्येय केलं की आता आपण चांगला जॉब करायचा आणि ह्या वडिलांच्या कटकटीतून करायचा, आणि ह्या बापाचं पुन्हा तोंड नाही बघायचं। मुलाला असं करता करता एक दिवस मुलाला इंटरव्ह्यूचा कॉल आला। कॉल आल्यानंतर मुलगा आईला म्हटला, आई मला इंटरव्ह्यूचा कॉल आला आहे। आई म्हणली, बाळा देवाचं दर्शन घे आणि इंटरव्ह्यूला जा। मुलगा देवाचं दर्शन घ्यायला गेला, मुलगा पहिल्यांदाच देवापुढे उभा असेल। मुलगा म्हणला, बाप्पा मी तुला 1 किलो पेढे ठेवतो, पण आज मला तू इंटरव्ह्यूत पास कर, कारण मला ह्या वडिलांची कटकट नको आहे, मला यांचं पुन्हा तोंड बघायची इच्छा नाही। आणि मुलगा बाजूला झाला। आई म्हणली, बाळा वडिलांचं दर्शन घे। तर मुलाने लांबूनच असा हात केला आणि मुलांचं दर्शन न घेता मुलगा इंटरव्ह्यूला गेला। इंटरव्ह्यूला गेल्यानंतर खाली जे गार्डन होतं, मुलगा तिथे 8 तास लवकर पोहोचला होता। मुलाला सवय झाली होती ह्या कामांची वडिलांनी सांगितल्यामुळं। तिथे एक पाईप टाकलेला होता आणि तो पाईप गार्डनमधून बाजूला पडला होता। मुलाने तो सहज पाईप उचलला आणि त्या गार्डनमध्ये टाकला। तो पाईप उचलता मुलगा पुढे गेला तर त्या ठिकाणी दुसऱ्या माळ्यावरती एक कुंडी होती आणि ती कुंडी अर्धवट पडली होती। मुलाला हे स्वतः सवयीचं होऊन गेलं होतं, सायकल लावणे, गाडी लावणे, कुंडी लावणे। मुलाने ती माती घेतली, ती कुंडी भरली, शेजारी जार होता त्या जारमधलं पाणी घेतलं मुलांनी, आणि ते जारचं पाणी मुलांनी त्या कुंडीला टाकलं आणि मुलगा पुढे गेला। ज्या ठिकाणी तो इंटरव्ह्यूच्या हॉलला गेला त्या ठिकाणी मुलाने पाहिलं की 17-18 मुलं त्या इंटरव्ह्यूला आहेत, पण त्यांच्या चपला अस्तव्यस्त पडल्यात। मुलाला इकडली सवय होती, सवयीचा परिणाम मुलांनी त्या चपला व्यवस्थित केल्या आणि मुलगा त्या हॉलमध्ये गेला। जेव्हा मुलगा त्या हॉलमध्ये गेला आणि मुलाने पाहिलं की आपल्या पुढे 17-18 मुलं इंटरव्ह्यूला आहेत,
मुलगा तोपर्यंत निवांत बसला. तर मुलाचं कोपऱ्यात लक्ष गेलं तर एक पंखा होता, तो पंखा चालू आहे. वडिलांच्या सवयीचा परिणाम, मुलाने जाऊन तो पंखा बंद केला. पंखा बंद करताना मुलाची नजर समोरच्या हॉलवर गेली तर हॉलमध्ये लाईट पण चालू आहे आणि हॉलमध्ये पंखे पण चालू आहेत आणि मुलाने ते बंद केले. करत करत 17-18 मुलांचा इंटरव्ह्यू झाला. मुलं आत जायची, घामाघूम होऊन बाहेर यायची. याला वाटलं परमेश्वरा आता तरी मला नोकरी मिळू दे, मला वडिलांच्या कटकटून मुक्त होऊ दे, मला त्यांची तोंड पाहायची इच्छा नाही. आणि असं करत करत मुलाचा नंबर आला. मुलगा दरवाज्यात गेला. मुलाने पुन्हा प्रार्थना केली, ए बाप्पा, मी तुला 2 किलो पेढे ठेवतो, पण ह्या कटकटून दूर कर. मला ह्या वडिलांच्या कटकटीचा उभं आलेला आहे आणि मला यातून तू आता मुक्त कर. ज्यावेळेस मुलगा आतमध्ये गेला, म्हणला मी आत येऊ का? मुलगा आत जाऊन बसतोय. समोरच्या व्यक्तीनं मुलाखतीचं जे कॉल लेटर आहे ते मुलाच्या हातात दिलं आणि सांगितलं तुम्ही सिलेक्ट झालेले आहात. मुलाने प्रश्न विचारला, मी तर तुम्हाला मुलाखतच दिली नाही. म्हटले तुमचे जे गुण आहेत ना, आम्ही तुमचे मार्कलिस्ट पाहून सिलेक्ट केले होते, पण आज जी तुमची मुलाखत होती ती तुमच्या संस्काराची होती. आणि मुलगा ते संस्कार, मग मुलाला त्यांनी सांगितलं, बाळ तू जेव्हा खाली आला तर आम्ही पाहिलं तू झाडाला पाणी घालत होता, वरती आला तर तू चपला सरळ केल्या होत्या, वरती आला तर आम्ही पाहिलं तू लाईट बंद केल्या होत्या, तू आमचे पंखे बंद केले होते. धन्य तुझे आई वडील ज्यांनी तुझ्यावरती हे संस्कार केलेत. त्यावेळेस ते मुलाखत घेणारे ग्रस्त बोलले, बाळा तू एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जाशील, इंजिनियर होशील, वकील होशील, डॉक्टर होशील, पण संस्कार मात्र तुला आईवडिलांच्या इन्स्टिट्यूटमध्येच मिळतील. आणि असा मुलगा ज्यावेळेस ऐकल्यानंतर ते लेटर घेऊन मुलगा घराकडे पळत सुटला. आणि घराकडे पळत सुटल्यानंतर दारामध्ये आई उभी होती. आई म्हटली, बाळा काय झालं? म्हणलं आई मी इंटरव्ह्यू पास झालो. आई म्हटली, बाळा जा आणि देवाचं दर्शन घे. एका बाजूला देव्हारा होता, एका बाजूला वडील होते. पोरगा पळत पळत गेला आणि वडिलांच्या पाया पडला आणि मुलाने वडिलांच्या पायावर डोकं ठेवलं. अक्षरशः डोळ्यातून राश्रू चालू होते आणि वडिलांनी मुलाला उचलून घेतलं. म्हणले, बाळा काय झालं? वडिलांचे डोळे आणि मुलाचे डोळे एकमेकाला भिडले. मुलाने वडिलांना कच्च मिठी मारली. मुलाच्या डोळ्यातून अश्रू चालले होते आणि अश्रून आणि वडिलांचा खांदा ओला झाला होता. म्हणले, पप्पा म्हणल्यानंतर मुलाला वाटलं आपला मुलगा खचला आहे. वडिलांनी सांगितलं, बाळा एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, पाचदा नाही, तू इंटरव्ह्यूला फेल झाला तर चालेल, तू 10 वेळा प्रयत्न करशील, नाही तुला नोकरी लागली, माझ्या आयुष्याची पुंजी आहे, त्यात तू व्यवसाय करशील, मला खात्री आहे त्यात तू सक्सेस होशील. म्हणले, पप्पा मी इंटरव्ह्यूला पास झालोय, पण आज मला दुःख या गोष्टीचं आहे पप्पा की तुम्ही माझ्या ओरडायचे, मला मारायचे, पण माझ्या पुढं प्रश्न हा होता, याचा मला राग यायचा. पण आज मला कळले पप्पा तुम्ही माझ्या ओरडले नाहीत, तुम्ही मला मारलं नाही, तुम्ही मला घडवित होते. आणि मित्रांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, जोपर्यंत बाप नावाचा सूर्य आपल्या माथ्यावर आहे तोपर्यंत आपल्या आयुष्याचे चांगले दिवस कधीच मावळू शकत नाही. आपण आपल्या जीवनात येऊन ग्रंथ वाचू, आपण आपल्या जीवनात येऊन सर्व काही करू, पुथा गिराण सगळं वाचू, पण बाप नावाचा ग्रंथ आपल्याला कधी समजणार नाही.